नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा GR आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 साठी निधी वितरणाबाबत. तर या GR मध्ये तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, किती रक्कम आली, राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा किती आणि लाभार्थ्यांना याचा फायदा कसा होणार, ही सर्व माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने 22 मे 2026 रोजी जारी केला आहे. हा निर्णय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAYG अंतर्गत निधी वितरणासाठी घेण्यात आला आहे. तर योजना नेमकी काय आहे, तर सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. राज्यात विविध घटकांसाठी आवास योजना सुरू आहेत आणि त्याची अंमलबजावणी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागामार्फत केली जाते. तर केंद्र सरकारकडून किती निधी मिळाला, तर केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याला एकूण 8,368 कोटी 50 लाख रुपयांची मदर सँक्शन मंजूर केली आहे. यामध्ये कार्यक्रम निधी रुपये 8,228.50 कोटी आणि प्रशासकीय निधी रुपये 140 कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे. नंतर सर्वसाधारण घटकासाठी किती निधी, तर या GR मध्ये सर्वसाधारण घटक अंतर्गत स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 6,000 कोटी रुपये आणि राज्य शासनाचा समरूप हिस्सा 4,000 कोटी रुपये असा एकूण 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंतर निधी कसा वाटप होणार, तर हा निधी BIMS आणि बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजेच BDS प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. यामध्ये केंद्राचा 60% हिस्सा, राज्याचा 40% हिस्सा अशा पद्धतीने निधी विभागला जाईल. नंतर निधी कोणाकडे जाणार, तर हा निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या नियंत्रणाखाली वितरित केला जाईल. तसेच उपसंचालक हे ड्रॉविंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर म्हणून काम पाहतील. नंतर शासनाने कोणत्या अटी घातल्या आहेत, तर शासनाने या निधीबाबत काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरावा, कोणतीही आर्थिक अनियमितता होऊ नये, लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली पाहिजे, सर्व खर्चाची माहिती शासनाला सादर करावी लागेल. तर सामान्य नागरिकांना फायदा काय, तर या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो गरीब आणि पात्र कुटुंबांना घरकुलासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांची घरे कच्ची आहेत किंवा घर नाही अशा कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, या GR मधून महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील घरकुल योजनांना मोठी गती मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.